तुम्ही बळवट शोधत असाल, मी जे सोडतो आणि मी सीटी मध्ये टॉप होतो, कदापि शक्य नाही. कारण तुमचा माइंड सेट चेंज झाला, तुम्ही डाऊन झाला. आणि म्हणून तुमचा माइंड सेट पहिल्यांदा फिट करा. यस, काही होऊ दे, यश अपयशानंतरचा पार्ट आहे. भक्त आणि भगवंत याच्यामध्ये भक्तीचं नातं इतकं घट्ट असतं की त्या भक्ताला भगवंताला वरदान द्यावंच लागतं, भेटावंच लागतं त्या भगवंताला, त्याला पर्यायच नाही. रामाची भक्ती हनुमानाने केली होती, रामाची भक्ती शबरीने केली होती, विठ्ठलाची भक्ती नामदेवाने केली होती आणि कृष्णाची भक्ती सुदामाने केली होती. सुदामाची पोळी श्रीकृष्णाला खावेच लागले, विठ्ठलाला नामदेवाचा नैवेद्य खावंच लागला, शबरीची पोळी रामाला खावीच लागली, हनुमानासाठी रामाला अवतार घ्यावाच लागला. आणि असं नातं जर तुमचं स्वप्न आणि तुम्ही स्वप्न पाहणारे व्यक्ती एकच असाल, की नातं भक्त आणि भगवंतामध्ये भक्तीचं जे नातं असतं ना, तसंच स्वप्न आणि स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीमध्ये जर नातं अतूट असेल तर तुम्हाला यशाचं वरदान मिळेल. तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही. तर आम्ही इतकं प्रेम खरंच करतो का? कधीतरी हृदयावरती हात ठेवून विचारत स्वतःला, मी खरंच माझ्या स्वप्नावरती एवढं प्रेम केलंय का? मी खरंच माझ्या स्वप्नाशी एवढा आलाय आहे का? मी खरंच माझ्या स्वप्नाशी एवढा एकरूप आहे का? आणि मी खरंच माझ्या स्वप्नांबरोबर जगतोय का? याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही जगात कधीही कितीही हुशार असाल आणि कितीही अभ्यास असाल तरी तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमच्या नजरेसमोर तुमच्या झोपेत सुद्धा जोपर्यंत तुमचं स्वप्न येत नाही ना, स्वप्नांचं स्वप्न जोपर्यंत तुम्हाला पडत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला यशाची महासत्ता आहे. म्हणून तुम्हाला आता तुमच्या स्वप्नांचं स्वप्न पडलं पाहिजे, बाकी तुम्हाला काही आज दिवस कुठला भूल नाही कळलं पाहिजे. तुम्हाला एकच कळलं पाहिजे, तुम्हाला आय एम फिट, I am fit. I am fine, I am fine. I am healthy, I am healthy. I am happy, I am happy. and I am winner. I am winner.